परभणीमध्ये यार स्टुडिओ भाईजान यांच्या मार्फत या ठिकाणी जी काही घोड्यांची रेस आयोजित केलेली आहे ती खरंच अप्रतिम अशी रेस आहे। यामध्ये मध्य प्रदेश, बिहार, गुजरात वेगवेगळ्या राज्यातून साधारण 50 ते 60 घोडे सहभाग नोंदवलेला आहे। अशी स्पर्धा फार मोठ्या शहरात भाईजान आणि त्यांच्या घोडी मुलांनी चांगल्या अप्रतिम स्पर्धांचं आयोजन केलं आणि परभणीकरांना एक मोठी परभणी घोड्यांच्या रेसची मोठी परभणी। मी यार स्टुडिओ आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। निश्चितपणे आपली भावना खूप चांगली आहे। यार स्टुडिओ यांना मी शुभेच्छा देतो। माणसाचा असो की मोठ्यातल्या मोठ्या माणसाचा एक आगळा वेगळा असतो का शेवटी खेळामधूनच खरं असताना राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते। जी माझा आजपर्यंतचा अनुभव सर्व धर्माचे सगळ्या समाजाची लोक ह्या सगळ्या खेळामध्ये इन्व्हॉल्व होत असतात। त्यामुळे ह्या खेळातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता भावना जोपासल्या जाते। याचं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्याही स्पर्धा ह्या निपक्षपातीपणाने व्हाव्या लागतात आणि घोड्याची रेस ही पहिली वेळेस आम्ही परभणीत बघतोय। तिसरी वेळ भाईजानं तिसरी वेळ घेतलं, पण माझ्या तरी बघण्यातला हा पहिला प्रसंग आहे। त्यामुळे मी भाईजान आणि त्यांच्या परिवारानं जे काही या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। अशा सातत्यानं स्पर्धा होत राहिल्या तर लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल, लोक श्वान पाळायला लागतील। आणि श्वान पाळणं एवढा एखादा परिवार चालवण्यासारखा भाग आहे, एवढं काही सोपं गोष्ट नाही। त्यामुळे त्याला एक छंद लागतो किंवा त्याला एखादी आवड लागते आणि त्या आवडीतूनच तो त्या ठिकाणी तो तसं जोपासना पालन पोषण करू शकतो। म्हणून भाईजाननं या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्या पद्धतीने केल्यात आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी इतर राज्यातली सुद्धा ह्या ठिकाणी श्वान आल्या, त्यांच्यासोबत त्यांची माणसं आली। त्यांनी आता बघितलं मी एक वयस्कर माणूस काय टेक्निकनं त्या ठिकाणी बिहारचा माणूस घोडा पळत होता, तो बघितलं तर कौतुकास्पद वाटतं। त्याचं वय बघितल्यानंतर असं वाटतं की झाला ह्या वयासुद्धा तो ह्या पद्धतीनं घोडा चालतो। आम्हाला असं घोड्यापासून चालू शकत नाही, आम्ही कंबरडं मोडून जाईल आपलं, पण तो एवढ्या स्पर्धेत भाग घेऊन इन्व्हॉल्व झाला, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा हा खेळ आहे। मराठवाड्यासारख्या ठिकाणी भाईजान यांनी प्रयत्न केला आहे। शासन स्तरावर देखील अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात असा प्रयत्न आपण त्या पद्धतीने होईल का भविष्यात पुढे होऊ शकेल। आपण शासनाकडे तशा स्वरूपाची मागणी करू किंवा घोड्याची स्पर्धेची रेस ही जर ह्या ठिकाणी शासन स्तरावर तिला जर एक चांगला दर्जा जर तिला प्राप्त करून दिला तर मला वाटतं की ह्या लोकांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि त्या घोड्याला सांभाळण्याची ती ताकद लागती त्या घोड्या मालकाकडं, ती थोड्या जरा त्याला आणखी बळ मिळेल आणि त्याने करून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल अशा स्वरूपाचा एक प्रयत्न आपण करू। शासनाकडे याची मागणी आपण निश्चित करू, एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वासित करतो। पुन्हा एकदा भाईजान यांनी त्यांच्या परिवारानं ह्या केलेल्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद।